अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांचे नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आपण आजच्या जीवनामध्ये पाहत असतो प्रत्येक मनुष्य नशिबावर अवलंबून आहे। पण नशीब हे बघा, आपल्याकडे दुःख आलं ना, आपण म्हणतो आपलं नशीब खराब आहे। पण नशीब आहे ना, कर्मानं नशीब चांगलं होत असतं, ते आजपर्यंत मनुष्याला माहीत नाही। म्हणजे हे नशीब देव आहे ना, मागण्यानं पावत नाही, देव आपला वागण्यानं पावत असतो। आपलं जसं वागणं असेल ना, तसा मनुष्य घडतो ना। म्हणजे माणसाच्या मनातील दारिद्र्याची भीती कायमची नष्ट होऊन जाईल। या विश्वाच्या पाठीवर अशा काही नशीबवान आणि पुण्यवान जीवांची मालिका आहे ना, ज्यांच्याकडे पाहून प्रत्यक्ष कुबेरही नतमस्तक होतो। केवळ ही शब्दांची जुळवाजुळव नाही, तर हे एक असे दिव्य स्रोत आसरा आहे, जे तुमच्या जीवनातील कष्टांच्या अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवेल। ज्यावेळी ब्रह्मांडाचा अंधार दाटून येतो ना, आणि माणसाला वाटतं की आता सर्व काही संपलं, त्याचवेळी ईश्वराची 8 रूपे किंवा हे 8 प्रकारचे लोक समाजामध्ये वावरत असतात, ज्यांच्या ताटामध्ये अन्नाचा एकही कणही संपत नाही। हे श्रवण केल्यानं मनुष्याला मनशांती मिळते ना, आणि त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अखंड वास राहतो। म्हणजे आता हे तुम्हाला उदाहरण सांगणार आहे। ही गोष्ट पूर्वी काळातील आहे, जेव्हा पृथ्वीवर ऋषी मुनींचं तप सामर्थ्य आपल्या शिखरावर होतं। एका घनदाट अरण्यात, जिथे चहूकडे हिरवीगार झाडे डोळत होती आणि पक्ष्यांचा किळबिलाट निसर्गाचं संगीत गात होता ना, तिथे महाज्ञानी आणि त्रिकाळदर्शी महामुनी सूत बसले होते। त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळकत होतं। त्यांच्या सभोवताली शेकडो ऋषी जिज्ञासेनं बसलेले होते। एका ऋषीनं नम्रपणे हात जोडून विचारलं, हे महामुनी, या कलियुगामध्ये जिथे माणूस पोटासाठी 10 दिशा वणवण फिरत आहे, जिथे गरिबी माणसाला पिसून टाकत आहे, तिथे असे कोणते लोक आहेत ज्यांच्यावर ईश्वराची एवढी कृपा असते की ते कधीही अन्ना वाचून तडफडत नाही? तेव्हा सूत मुनींनी मंद स्मित हास्य केलं आणि आपल्या अमृतवाणीनं या कथेचा उलगडा करण्यास सुरुवात केली। एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती बसले होते। माता पार्वतीनं विश्वातील दुःखी आणि दारिद्र्य लोकांच्या कष्टाकडे पाहून महादेवांना विचारलं, हे प्राणनाथ, आपण या जगाचे पालनहार आहात, मग काही लोक आहेत ना, एवढ्या कठीण परिस्थितीतही आनंदी कसे राहतात बरं? आणि काही लोक प्रचंड संपत्ती असून सुद्धा उपाशी का राहतात बरं? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं, हे देवी, हे सर्व प्रारब्धाचे आणि कर्माचा खेळ आहे। पण तरीही 8 प्रकारचे जीव असे आहेत ज्यांची काळजी मी आणि माता अन्नपूर्णा स्वतः घेतो। त्या 8 लोकांची नावं आणि त्यांच्या जीवनाची गाथा ऐकून माता पार्वतीही चकित झाल्या। बघा, त्या दानशूर व्यक्तीची आहे ना, ज्याच्याकडे स्वतःला खायला अन्न नसलं तरी तो आपल्या वाट्यातील घास मुक्या प्राण्यांना किंवा अतिथीला देत असे। बघा, ही कथा आहे ना। एकदा एका छोट्या गावामध्ये वृद्ध ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरात गरिबीने असा काही मुक्काम ठोकला होता ना, की कित्येक दिवस त्याच्या चुलीत अग्नी पेटला नव्हता। त्याचं शरीर वाळून काठी झालं होतं ना, डोळे कोळ गेले होते, पण त्याच्या हृदयातील भक्ती मात्र हिमालयासारखी आढळ होती ना। एके दिवशी त्याला कुठेतरी थोडीशी पीठ आणि गूळ मिळाला।
त्यानं आनंदानं त्याचं जेवण तयार केलं. जसा तो पहिला घास घेणार ना, तसा त्याच्या दारामध्ये एक भुकेला भिकारी आला. त्या भिकाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. तो ब्राह्मण क्षणभर थांबला. त्यानं आपल्या पोटाच्या भुकेकडे न पाहता त्या ईश्वराच्या रूपातील भिकाऱ्याला आपलं सर्व जेवण अर्पण केलं. त्या क्षणी आकाशवाणी झाली आणि प्रत्यक्ष अन्नपूर्णा माता प्रकट झाली. मातेनं सांगितलं की जो आपल्या पोटाची पर्वा न करता दुसऱ्याच्या पोटाची आग विझवतो ना, त्याच्या घरात कधीही अन्नाची कमतरता पडणार नाही. असा माणूस जगाच्या नजरेत गरीब असेल, पण माझ्या नजरेत तो कुबेरापेक्षा मोठा आहे. बघा, म्हणजे या उदाहरणावरून आपल्याला काही समजलं बरं? आपल्या जीवनात जरी किती गरिबी असेल ना, जेव्हा जेव्हा आपल्याकडे पैसा पाणी नसेल, धन नसेल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये एवढी गरिबी असेल ना, खायला अन्नसुद्धा नाही, तेव्हा आपण स्वतःच्या ताटातले जर दुसऱ्याला देत असू, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्याकडे श्रीमंती खूप येणार आहे. तुम्ही समजून जा. तुमचा मुलगाचं कोणीतरी मोठा ऑफिसर होईल, तुमचे मुलगीचं कुठेतरी नाव कमी होईल. म्हणजे काही ना काही तुमच्या जीवनामध्ये नक्की घडणार आहे. भगवंताला सुद्धा हेच हवं असतं ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अफाट श्रीमंती आलेली आहे ना, मागच्या जन्मामध्ये त्यांनी अशी काहीतरी कर्म केलेली आहे की भगवंताला सुद्धा लाजवेल. पण मनुष्य आहे ना, श्रीमंती असताना सर्वांना देतो, पण जो गरीब असताना सर्वांना वाटून खातो ना, तोच खरा श्रीमंत आहे, तोच खरा कुबेर आहे. बघा, हे समजलं नसेल ना, तर दुसरं उदाहरण देतो. बघा, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याच्या घरामध्ये आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात ना, तिथे साक्षात विठ्ठल आणि लक्ष्मी पाणी भरतात. एका पुंडलिक नावाच्या भक्ताची कथा आपण ऐकलीच असेल, ज्यानं आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी देवाला विटेवर उभं केलं ना. जो मुलगा किंवा मुलगी आपल्या वृद्ध माता पित्याला सन्मानाने 2 घास भरवतात, तिला किंवा त्याला पृथ्वीवर कधीही अन्नासाठी कुणासमोर हात पसरावे लागत नाही. कारण आई वडिलांचे आशीर्वाद आहेत ना, हे संरक्षणाचं असं कवच आहे जे काळ आला तरी मृत्यूला थोपावून धरतात. म्हणजे तिसरा प्रकार म्हणजे जो व्यक्ती नित्य नेमानं मुक्या प्राण्यांना घास भरवतो. तुम्ही विचार करा, ज्या प्राण्याला वाचा नाही, जो स्वतःची भूक सांगू शकत नाही, अशा कुत्र्याला, गाईला किंवा पक्ष्यांना जो आनंदाने चारा पाणी देतो ना, त्याच्या कर्माचं फळ गणिताच्या पलीकडं असतं. गायीच्या शरीरामध्ये असं आपण म्हणतो 33 कोटी देव राहतात. जेव्हा आपण एका गायीला गवत घालतो ना, तेव्हा आपण एकाच वेळी सर्व ब्रह्मांडाला तृप्त करत असतो. अशा व्यक्तीच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी नियती त्याला कधीही उपाशी झोपू देत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपानं त्याच्यासमोर अन्नाचं ताट हजर होते. चौथा व्यक्ती तो आहे जो ज्ञानाने दान करतो आणि विज्ञान आणि विद्यादानाने पवित्र करतो. विद्या हे असं धन आहे ना, जे खर्च केल्यानं वाढतो. जो शिक्षक किंवा जो ज्ञानी माणूस निस्वार्थ भावनेने इतरांना साक्षर करतो ना, त्याला जीवाचा मार्ग दाखवतो. त्याच्यावर सरस्वती देवीची तर कृपा असतेच, पण लक्ष्मीसुद्धा अशा माणसाच्या मागे मागे चालत येते. ज्ञानाचा दिवा लावणारा हा माणूस आहे ना, कधीही अंधारामध्ये राहत नाही. त्याच्या बुद्धीच्या आणि कर्माच्या जोरावर तो जगाच्या पाठीवर कुठे गेला ना, तरी त्याला राजासारखा सन्मान मिळतो आणि त्याचं पोट कधी रिकामं राहत नाही. बघा, आता आपण 4 प्रकारचे लोक पाहिले. आता 5वा प्रकार पाहू. त्या कष्टकरी शेतकऱ्याचा, जो मातीशी नाते जोडून जगाचं पोट भरतो ना. शेतकरी हा विधात्याचा अंश आहे. तो घामाने थेंब गाळून धान्याचा कण निर्माण करतो.
जरी आजच्या काळात शेतकऱ्याची अवस्था जरी बिकट झाली असली ना, तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याच्या कष्टाचं मोल अनन्यसाधारण आहे ना. जो मातीशी प्रामाणिक राहतो, जो निसर्गाची पूजा करतो, त्या शेतकऱ्याच्या घरी जरी सोन्याची नाणी जरी नसली तरी त्याच्या कोठारामध्ये धान्याची कधीही वाणवा नसते आणि निसर्ग राजा त्याला कधीही वाऱ्यावर सोडत नाही. म्हणजे आता पाहूया, जो 6वा व्यक्ती आहे, ज्याच्या वाणीमध्ये गोडवा आहे, जो कधीही कोणाचं मन दुखवत नाही, शब्दांनी घायाळ करणारा माणूस आयुष्यात खूप काही मिळवेल पण शांती मिळवू शकत नाही. पण जो गोड बोलून शत्रूलाही मित्र बनवतो, ज्याच्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो आदराने पाणी विचारतो ना, अशा माणसाच्या घरी लक्ष्मीचा अखंड संचार असतो. गोड बोलणे हे एक प्रकारचं तपच आहे ना. जो आपल्या जिभेवर ताबा ठेवतो आणि प्रेमाने संवाद ठेवतो ना, त्याला समाजात इतका मान मिळतो ना की लोक त्याला डोक्यावर घेतात. अशा प्रेमळ माणसाला जग कधीही उपाशी राहू देत नाही. पहा, आता पाहूया 7वा, तो जो धर्माच्या मार्गाने चालतो आणि कष्टाने धनसुद्धा कमवतो. चोरी लबाडे, कोणाचं तरी मन दुखावून मिळवलेलं धन हे विषयासारखंच असतं ना. ते येतं तेव्हा वाटतं की आपण खूप श्रीमंत झालो, पण ते जाताना सर्व काही हिरावून नेतं. पण जो माणूस घाम गाळून प्रामाणिकपणे एक एक रुपया जमवतो ना, त्याच्या त्या पैशामध्ये बरकत असते. कष्टाची भाकरी ही पंचपक्वानांपेक्षा गोडच लागते ना. असा माणूस जरी साधी चटणी भाकरी खात असला ना, तरी त्याला मिळणारी तृप्ती आणि त्याचं आरोग्य आहे ना, हे ईश्वराचं देणं असतं. म्हणून प्रामाणिक माणसाच्या घरात दारिद्र्य कधीच प्रवेश करू शकत नाही. जरी केलं ना, तरी येणारा काळ तुमचा श्रीमंतीमध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवावं. आता पाहू आपण तो 8वा, तो अत्यंत संकटाच्या वेळी ईश्वरावरील श्रद्धा ढळू देत नाही. भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे ना की दगडालाही पाझर पडू शकते. तो माणूस म्हणतो ना की देणाऱ्यानं दिला आहे आणि तोच उद्याचीही काळजी घेईल. त्याच्या विश्वासाची परीक्षा देव घेतो करा, पण त्याला कधीही हारू देत नाही. नामस्मरणामध्ये दंगा असणारा भक्त हा जगाचा मालकच असतो ना. म्हणून मुनी सुतांच्या मुखातून गळणारे हे ज्ञानरूपी अमृत ऐकून सर्व ऋषीगण मंत्रमुक्त झाले. बघा, तुम्हाला माहीत आहे का हे सर्व कोण सांगतात? हे सर्व ऋषी बघा, हे ते मुनी होते ना, त्या मुनींना ते मुनी ऋषीगणांना सांगत आहेत. त्या शांत अरण्यामध्ये जणू साक्षात सरस्वती देवी वावरत होती ना. सूत मुनी पुढे सांगू लागले की हे जे 8 प्रकारचे लोक मी तुम्हाला सांगितले ना, हे केवळ साधे लोक नसून ते या विश्वाच्या चैतन्याचे आधारस्तंभ आहेत. भगवान शंकरांनी माता पार्वतीला या 8 जणांचं महत्त्व सांगताना एक दिव्य प्रसंगाचं वर्णन केलं. महादेव म्हणाले, हे देवी, एकदा एक असा काळ आला होता जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता. नद्या कोरड्या पडल्या होत्या, झाडे करपून गेली होती आणि जमिनीला मोठमोठे तडे गेले होते. पशु पक्षी अन्ना वाचून तडफडून प्राण सोडत होते. मानवाच्या डोळ्यातील पाणीही आटलं होतं. अशा भयान परिस्थितीमध्ये एका लहानशा झोपडीमध्ये एक वृद्ध दाम्पत्य अत्यंत शांत चित्तानं आपल्या झोपामाळ्यामध्ये दंग होतं. त्यांच्या घरात अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होतं. महादेव पुढे म्हणाले, मी आणि माता अन्नपूर्णा त्या दोघांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. आम्ही अतिथीच्या रूपामध्ये त्यांच्या दारामध्ये गेलो, साद घातली, भिक्षामध्येही. बघा, विचार करा, ज्यांच्याकडे स्वतःला पाणी प्यायला आधार नव्हता, त्यांनी त्या अतिथींचं स्वागत कसं केलं असेल. त्या वृद्ध माऊलीनं
आपल्या पतीकडे पाहिलं आणि पतीनं फक्त डोळ्यांनी संमती दिली. त्या माऊळ्यांनी घराच्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवलेलं शेवटचं मूठभर पीठ काढलं, जे तिनं कदाचित आपल्या मरताना पतीसाठी ठेवलं असावं. तिने त्या पिठाची एक छोटी भाकरी बनवली आणि मोठ्या आनंदानं आम्हाला अर्पण केली. त्या क्षणी त्या झोपडीचं रूपांतर एका सोन्याच्या महालामध्ये झालं आणि तिथे कटोरं धान्यानं भरून गेलं. आता इथे कोणाच्याही मनामध्ये येईल, भगवंतानं एवढ्याशा गोष्टीवर कृपा केली. का बरं कृपा केली बरं? त्याला उत्तर आहे, कारण तिनं उपाशी मरू या भीतीपेक्षा कोणाला तरी जीव घालू या धर्माला मोठं मानलं ना. म्हणजे या कथेचा गाभा समजून घ्या. गरिबी ही शरीराची नसते, ती मनाचीच असते ना. जो माणूस सतत माझ्याकडे काही ना काही असं म्हणतो, ज्याच्याकडे कधी काही येत नाही, पण जो म्हणतो ईश्वरानं मला जे दिलं आहे ना त्यात मी आनंदी आहे आणि त्यातील थोडा भाग मी इतरांना देईन, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कमतरता भासत नाही. या 8 प्रकारच्या लोकांमध्ये एकच समान धागा आहे ना, आणि तो म्हणजे कृतज्ञता. जे लोक सकाळी उठल्याबरोबर त्या विधात्याचा आभार मानतात ना, की हे देवा तू मला आजचा दिवस दाखवलास, मला श्वास दिलास, अशा कृतज्ञ लोकांच्या ताटातून अन्न कधीही निष्ठत नाही. म्हणून मध्यंतरी मुनीसुतांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, हे 8 लोक कधीही उपवाशी मरत नाही. याचं कारण म्हणजे त्यांच्या कर्माची शिदोरी आहे. जेव्हा माणूस संकटामध्ये असतो ना, तेव्हा त्यांचं धन कामा येत नाही, त्याचे मित्र कामा येत नाही, तर त्यानं केलेलं गुप्तदान आणि त्यानं केलेलं मुक्या जीवांना दिलेलं प्रेम धावून येत असतं. ज्याप्रमाणे गायीने वासरू हजारो गायींमध्ये आपल्या आईला शोधून काढतं ना, त्याचप्रमाणे माणसानं केलेले सत्कर्म त्याला जगाच्या पाठीवर कुठेही शोधून काढतं आणि त्याला रक्षण करतं ना. म्हणजे अत्यंत रोमांचक म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष यमराज एका अशा व्यक्तीचा प्राण न्यायला आले, जो गरिबात असूनही नेहमी इतरांना मदत करायचा. यमराजांनी पाहिलं की त्या माणसाच्या भोवतीनं हजारो पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आशीर्वादाचं एक तेजोवलय निर्माण झालेलं आहे. यमराजांनी रिकाम्या हातानं परत जावं लागलं, कारण ज्याला सर्वांचे आशीर्वाद लाभतात ना, त्याला काळही स्पर्श करू शकत नाही. आता या कथेच्या रसाळ प्रवाहामध्ये आपण अशा वळणावर आलो आहोत ना, जिथे प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेचं दर्शन होतं. माता पार्वतीनं महादेवांना विचारलं, स्वामी हे सर्व ठीक आहे, पण ज्या माणसानं आजवर अनेक पापे केलेली आहेत, जो अधर्माने वागलेला आहे, पण आता त्याला पश्चाताप झाला आहे ना, त्याचं काय करायचं? महादेवांनी अतिशय प्रेमळपणे उत्तर दिलं, देवी पश्चातापाची एक ठिणगी जन्मांतराची पापे जळून भस्म करू शकते. जर एखादा माणूस आजपासून जरी त्यानं ठरवलं ना, मी माझ्या कमाईतील छोटासा हिस्सा गरजूंना देईल, मी मुक्या प्राण्यांवर दया करेल, मी माझ्या शब्दांनी कुणाला दुखावणार नाही, तर त्याचंही दारिद्र्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कष्टाची भाकरी आणि मनाची शांती आहे ना, या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना, तोच खरा श्रीमंत आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वर आपल्याकडून सोन्या चांदीची अपेक्षा करत नाही. त्याला हवी आहे ती आपली शुद्ध भावना. एक तुळशीचं पान आणि एक तांब्याभर पाणीसुद्धा त्याला तृप्त करू शकतं ना, जर ते प्रेमानं अर्पण केलं असेल ना. ज्याप्रमाणे या कथेचा नायक तो गरीब ब्राह्मण शेवटी समृद्ध झाला, ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याचं रान सोन्यासारखं पिकलं, आणि ज्याप्रमाणे आई वडिलांची सेवा करणाऱ्या मुलाला राजवैभव प्राप्त झालं ना, तसंच हे फळ आहे ना, या ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला मिळो. गरिबी ही एक अवस्था आहे ना, ते तुमचं नशीब नाही. तुमचे कर्म तुमचे नशीब बदलू शकतो.
म्हणून या 8 लोकांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ताटात आलेल्या अन्नाचा प्रत्येक कण हा ईश्वराचा प्रसाद माना. कधीही अन्नाची निंदा करू नका, कारण हेच पुण्य ब्रह्मा पूर्ण ब्रह्म आहे ना. जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर त्या ईश्वराचे आभार मानायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही जर जीवन या संसारामध्ये जगले ना, तर भगवंत तुमच्या घरामध्ये येऊन बसेल. तुमच्या जीवनामध्ये संपत्तीची कधीच कमतरता होऊ देणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.